लिव्ह इन रिलेशनशिप आणि त्यासंबंधीचे कायदे आणि त्याच्यातल्या तरतुदी यानुसार ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी मुलं होतील यांच्या संबंधीचे हक्क आणि प्रॉपर्टी संबंधीचे हक्क याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. तर लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय, तर दोन व्यक्ती लग्नाशिवाय परस्परांच्या संमतीने जर एकत्र राहत असतील तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात. आता हे जे दोघं असतात ते आर्थिक, सामाजिक, नंतर परस्परावलंबी किंवा सहवासाने, शारीरिक संबंधाने ते एकत्रच असतात आणि त्यासाठी दोघांची संमती असते, परंतु त्यांनी विदाऊट मॅरेज म्हणजे बिना लग्नाचे ते एकत्र राहत असतात. आता भारतात लिव्ह इन रिलेशनशिप हे कायदेशीर आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो. आता हे लिव्ह इन रिलेशनशिप कायदेशीर कसं केलं का, तर आपल्या भारताची जी न्यायव्यवस्था आहे त्यांनी विविध निर्णयाद्वारे जे दोन प्रौढ व्यक्ती बिना लग्नाचे जर एकत्र राहत असतील तर त्यांच्या ह्या सहवासाला आर्टिकल 21 इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेऊन त्यांना एकत्र राहण्याचा जो त्यांचा अधिकार आहे, राईट टू लिव्ह अँड लिबर्टी, ह्याच्याखाली ह्या एकत्र राहण्याचं त्यांनी समर्थन केलेलं आहे. आता असे कोणते कायदे आहेत की हे लिव्ह इन रिलेशनशिपला व्हॅलिडिटी दिली किंवा कायदेशीर मान्यता कशी मिळाली, यासाठी आपण वेगवेगळ्या कायद्यांचा आपण विचार करूया. तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नियंत्रित करणारे कायदे असे की भारतीय संविधान कायदा आर्टिकल 21. आता आर्टिकल 21 आहे ते राईट टू लिव्ह आणि लिबर्टी आहे. तर भारतीय संविधान कायद्यामध्ये जीवन जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आता जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे नुसतं खाऊन पिऊन जगणं असं नाही, तर त्यांच्या भावना पण आहेत, नंतर त्यांना एकमेकांच्या बरोबर सहवासाचा आनंद हे सुद्धा त्याच्यात येतं. तर तसेच त्यांचं फ्रीडम, जर त्यांना लग्नाच्या बंधनात नाही अडकायचे आणि पुढच्या रिस्पॉन्सिबिलिटी नसतील घ्यायच्या तर ते नुसते एकत्र राहून त्यांचा आनंद घेऊ शकतात. तर ह्या त्यांच्या राहण्याचा राईट टू लिव्ह म्हणजे जगण्याचा आणि एकत्रित राहण्याचा सहवासाचा जो आनंद आहे तो घेण्याचा अधिकार आर्टिकल 21मध्ये आपल्या न्यायव्यवस्थेने घातलेला आहे, याचा समावेश त्याच्यात केलेला आहे. आता दुसरा अधिकार कोणता, घरगुती हिंसाचारपासून महिलांचे संरक्षण हा कायदा 2005. तर आता अशा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर दोन व्यक्ती राहत असतील तर त्यातील महिलेला जर समजा तसे राहत असताना काही त्या माणसाकडून त्रास झाला किंवा त्यांनी त्याचा छळवाद केला तर ती महिला या कायद्याचा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005चा फायदा घेऊन ती कोर्टात डोमेस्टिक व्हायलन्सखाली प्रोटेक्शन मागू शकते. तर ह्यापासून तिला घरगुती हिंसाचारापासून संरक्षण मिळू शकतं. आता तिसरा जो कायदा आहे तो 125 CRPC म्हणजे आताचा 144 BNSS. तर याच्यामध्ये 144 आताचा जो आहे तो पोटगीच्या संबंधित आहे. ह्या रिलेशनशिपमध्ये जर ती एखादी महिला राहते आणि तिला भांडण झालं आणि ते वेगळे झाले तर ते बऱ्याच कालावधीपासून जर एकत्र राहत असतील तर तिला त्या माणसाकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे. तर 144 BNSS खाली ती पोटगी मागू शकते, म्हणजे राईट टू मेंटेनन्स ह्या BNSS खाली येतं व 144 प्रमाणे ती नवऱ्याकडून पोटगी घेऊ शकते. आता भारतीय एव्हिडन्स ॲक्ट, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, भारतीय अधिनियम कायदा 2023 याखाली त्याला सेक्शन 114 दीर्घकालीन सहवासाच्या प्रकरणामध्ये विवाहाचे अस्तित्व गृहीत धरून अशा नात्यातून जन्मलेल्या मुलांच्या हक्काचे संरक्षण केले जाते. या नात्यामध्ये राहत असलेल्या महिलांना पोटगीचा अधिकार आहे. तसेच आता आपण मालमत्ता हक्क बघूया, राईट टू प्रॉपर्टी. राईट टू प्रॉपर्टी काय, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या पार्टनर्सना वारसा हक्क मिळत नाही, परंतु या नातेसंबंधाच्या दरम्यान जमा झालेल्या मालमत्तेवर ते हक्क मिळवू शकतात. आता पुढचा हक्क आहे तो मुलांचा हक्क. आता लिव्ह इन रिलेशनशिपमधून जर मुलं झाली तर त्यांचा काय स्टेटस आहे, जसे मॅरिटल रिलेशनशिपमधून जी मुलं होतात त्यांना जो स्टेटस आहे की लेजिटिमसी म्हणजे कायदेशीर मुलं गृहीत धरली जातात, तसाच सेम स्टेटस त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमधून जर मुलं झाली तर त्या मुलांनाही लेजिटिमसी हाच स्टेटस मिळणार की ते मुलं लेजिटिमेट आहेत असंच गृहीत धरलं जाणार. आता हा जो अधिकार आहे लेजिटिमसीचा हा कुठल्या केसमध्ये दिला, तुळसा वर्सेस दुर्घाटिया 2001 या केसमध्ये
कोर्टाने लेजिटिमेट असं त्यांना सांगितले, जी मुलं झाली ती लेजिटिमेट आहेत आणि त्यांना त्यांचा प्रॉपर्टीवर, आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क दाखवता येईल. तसेच त्यांना त्यांच्या पोटगीसुद्धा त्यांच्यापासून समजा हवे असले, ते वेगळे झाले काही कारणाने की म्हणजे आई वेगळी झाली, त्यांचे भांडणं होऊन, तर ती पोटगी मागत असेल तर मुलांची पण पोटगी ती त्यांना नवऱ्याकडून मागू शकते. परंतु हे इतके सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत आणि त्याच्याविरुद्ध ही एक केस लॉ पण आहे की केस लॉ आहे की खुशबू वर्सेस कन्हैयामल. त्या केसमध्ये लिव्हिंग रिलेशनशिप कम्स अंडर द आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं येतं. आता इतकं सगळं आपण सगळे वेगवेगळे ॲक्टखाली त्या लेडीजला प्रोटेक्शन दिलेलं आहे. तरीसुद्धा जे आताचं जो आपल्या जनमानसात आपण बघतो की नुसतं मुलं आणि मुली फिरले तरी लगेच बोटं दाखवतात, म्हणजे त्यांच्यावर ठपका येतो. तर आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल तर समाजाकडून त्यांना एक सामाजिक कलंक लागू शकतो, व्यावहारिक अडथळे येऊ शकतात की त्यांना जर कुठं रूम्स घ्यायच्या असतील भाड्याने तरी त्याच्यात प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशा प्रकारे हे जे सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत हे फेस करणं त्यांच्या दृष्टीने खूप अवघड आहे. जरी हे कायद्याने त्यांना किती प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं तर जे समाजात वावरताना जे प्रोटेक्शन लागतं ते कसं मिळणार त्यात, की त्याच्यात जे अडथळे आहेत ते सहन करणं खूप अवघड आहे. तर लिव्ह इन रिलेशनशिप हे कायदेशीर आपल्या भारतामध्ये केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.